जिंकून दिला, एक हाती सामना जिंकून दिलेला दिनेश ठरतोय मॅन ऑफ द मॅच. आणि मी आमंत्रित करेन अनुज मोरे सर यांना की आपण आता ही धुरा सांभाळायची आहे. आणि खरंच आभार मानतो मी की त्यांनी मला संधी दिली बोलण्याची. मी नक्कीच अजून 2 दिवस तुम्हाला मदत करेन अशी विनंती करतो की मला तुम्ही ती संधी द्यावी पुन्हा एकदा. थँक्यू सो मच. धन्यवाद. सचिन भोईर यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये, पहिल्या मॅच मध्ये. अगदी गोड आवाज, मखमली आवाज डोक्याचा, आणि फार चांगली खऱ्या अर्थानं कॉमेंट्री जरूर केली त्यांनी. आणि खरंच आम्हाला देखील आराम नक्कीच दिला, आणि खरंच आम्ही आभार व्यक्त करतो त्यांचं देखील. येणाऱ्या काही कालावधीमध्ये हे नाव देखील एक चर्चेत राहणार आहे, म्हणजे सचिन भोईर समालोचक मॅन फ्रॉम डोके. चला मॅचला पुन्हा एकदा आपण सुरुवात जरूर करतोय. मॅच ऑन. एका बाजूला आपण पाहतोय सिद्धिविनायक इनगाव आणि त्याचा अगेन्स्ट फाईट करत असताना टीम आपल्या घरचा संघ अर्थातच हनुमान क्रिकेट संघ डोके. या दोन्ही संघांमध्ये हे लढत तुम्हाला पाहायला मिळते जरूर. स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय. चला मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीम्सला विनंती आहे. चला मगाचं मॅच आपण नक्कीच पाहिली. करवई संघ नक्कीच चेहऱ्यावरती स्माइल आहे, संघ जिंकलाय. आणि निखिल शेंडे अगदी स्माइल करतात, आणि समीर भगत ही जोडी फार लौकिक आहे. चला वेळ घेऊ नका टीम डोके संघ, वेळ घेऊ नका. चला लगेच आपण बॅटर पाठवा मैदानाच्या सातमध्ये. चला मॅन ऑफ द मॅच आपण नक्कीच देतोय. मी विनंती करेन मान्यवरांना, विनायकजी भोईर साहेब इथे उपस्थित आहेत. विनायकजी भोईर साहेब इथे उपस्थित आहेत, आणि त्यांच्या शुभाचे आपण देतो मॅन ऑफ द मॅचचा किताब, जे खऱ्या अर्थानं दिनू खऱ्या अर्थानं दिनू याला ती मॅन ऑफ द मॅच होती, आणि दिनूनी ती मॅन ऑफ द मॅच नक्कीच डेडिकेट केली आहे ऋषीला. वेल प्लेड. आणि खऱ्या अर्थानं चांगली बॅटिंग दिनूची पाहायला जरूर मिळाली आहे. एक दमदार असं व्यक्तिमत्व दिनू देखील आहे, मोठ्या मनाचा राजा, आणि त्याच्या मध्ये नक्कीच डेडिकेट करण्यात आला ही ऋषीला मॅन ऑफ द मॅच त्याची.
चला मॅचला आपण लगेच सुरुवात करतोय. दोन्ही बॅटर मैदानात आतमध्ये एंटर होतात. जरूर वेळ घेऊ नका, स्पीडअप करणं फार गरजेचं आहे. चला संध्याकाळचं सत्र करताना चालू झालेलं आहे. अजून याच्यानंतर आपल्या खेळाताना एक महत्वाची मॅच अजूनही पेंडिंग आहे. चला वेळ घेऊ नका, मात्र लगेच सुरुवात आपण करतोय. बॉलिंग मार्कवरती इनगाव एक्सप्रेस करताना पाहायला मिळेल. जयेश बॉलिंग मार्कवरती आहे. स्ट्राईक एंडवरती बॅटर प्रदीप आहेत आणि नॉन स्ट्राईक एंडला रन मशीन ऑफ डोके रुपेश भोईर मैदानात 7 मध्ये नॉन स्ट्राईक एंडला. भरपूर मोठी स्पर्धा आपण अनुभवतोय. आज तिसरा दिवस या स्पर्धेचा आणि तिसऱ्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं संपूर्ण मेहनत नक्कीच तुम्हाला दिसून येते. रुपेशजी भोईर असतील, मंगेशजी भोईर, सचिनजी भोईर आणि त्यांची संपूर्ण टीम भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी नक्कीच केली आहे. खरंच सेल्यूट आहे संपूर्ण टीमला. आणि जय हनुमान क्रिकेट संघ डोके, त्याच दरम्यान आपण पाहिलं तर संपूर्ण डोके ग्रामस्थ मंडळ, त्यांचं देखील विशेष कौतुक आणि आभार. कारण की त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. एक दमदार अशी क्रीडा स्पर्धा. मॅचला होते सुरुवात. 3 ओव्हरचे मॅच असणार आहे आणि ओव्हर नंबर 1 व्हेरी फर्स्ट बॉल. पहिला बॉल लॉफ्टेड स्ट्रोक बाय खींच के मारा है. पहली गेंद यहाँ पर बेच दी सीमा रेखा पार, मिळती हुई 6 रन, सिक्सर. सुरुवात यावेळेस नक्कीच चांगली केली आहे आणि पहिलाच बॉल वरती आपण पाहतोय अगदी क्या बात आहे. जनार्दन भोईर साहेब इथे उपस्थित आहेत आणि प्रदीप साठी संधी आहे. सलगचे 3 बॉल वरती 3 षटकार जर मारले 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. 500 रुपये नक्कीच आलेले आहेत आमच्या कॉम बॉक्स मध्ये. एक षटकार देखील आला मैदानात 7 मध्ये. दुसरा येईल का? लॉफ्टेड हिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय की काय? फिल्डर जज करतात. ओ कॅच ड्रॉप. कॅच कोणाची सोडली तर प्रदीप भोईरची कॅच सोडली आहे आणि इकडे चुकी करत असताना अपेक्षा नसेल संपूर्ण टीम कडून, कारण की शंकर विषय तिथे होते आणि कॅच मात्र सोडली आहे. अजूनही संधी आहे प्रदीप भोईरला. सलगचे 3 बॉल वरती 3 षटकार जर आले ना तर 500 रुपयाचे कॅश प्राइज जनार्दन भोईर साहेब यांच्या वतीने जरूर असणार आहे. सिंगला बॉलर तयार. बॉलिंग मार्कवरती जयेश. स्लोवर गतीमध्ये परिवर्तन केलं. इकडे आपण पाहतोय शोधलाय गॅप, लावला मॅप, बॉल चाललाय करेस सीमा रेखा पार, मिड विकेट बाउंड्री लाईनचा बाहेर, टोकलाय हात चौकार. छान काय बॅटिंग चालू आहे आपल्या घरच्या मैदानावरती. एक घुमाके प्रत्येक बॉलवरती आक्रमण, हल्ला चढवण्याचं काम मात्र करतोय. हल्ला बॉल करतात बॅटर प्रदीप भोईर मैदानात 7 मध्ये. घरच्या मैदानावरती होम ग्राउंड वरती खेळत असताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल लॉफ्टेड स्ट्रोक, स्वीट साउंड ऑफ द बॅट. दमकम दाखवला मैदानात 7 मध्ये. इलाका हमारा और धमाका भी हमारा ही होगा असं मात्र सांगून दिलंय आणि बॉलला फेकून दिलाय सीमारेषा बाहेर. आलेला हा अजून एक बिग हिट, मॅक्सिमम सिक्सर. 4 बॉल आणि तब्बल 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. काय बॅटिंग होते मैदानात 7 मध्ये. जय हनुमान डोके इन ऍक्शन मध्ये. पुढचा बॉल स्टेप आउट झालेत. स्ट्रेट खेळलाय जरूर. फिल्डर आले शंकर तिथे बॉलला चांगलं स्टॉप केलं आणि इकडे 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावा कंप्लीट होतात. धावफलक जाऊन पोहोचले 20 ऑन ए बोर्ड. अजूनही शेवटचा बॉल बाकी आहे. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. मॅन्डेटरी पॉवर प्ले तुम्ही षटक पाहतात, अनुभवतात. राईट अमोव द विकेट. पुढचा बॉल इकडे आपण पाहतोय स्ट्रेट उडवला, स्ट्रेट डाउन द ग्राउंड. गेंद आई स्लॉट में, उसको पार किया पार्किंग प्लॉट में. देख घुमा के प्रदीप भोईरचा क्लास दाखवणारा धमाकेदार यूज इट, मॅक्सिमम सिक्सर. काय बॅटिंग चालू आहे पहिल्या षटकामध्ये. खरं तर आपण पाहिलं जयेशचा जर विचार केला, एक अटॅकिंग बॉलर आहे आपल्या टीमचा, परंतु त्याच्यावरतीच हल्ला बॉल केलाय आणि धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 26 धावसंख्येवरती. 26 ऑन ए बोर्ड. 26 धावा धावफलकावरती आहेत. 3 ओव्हरची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. 1 षटकानंतर धावफलक जाऊन पोहोचलाय 26. बॉलिंग मार्कवरती एक युवा खेळाडू मैदानात 7 मध्ये. बॉलिंग मार्कवरती युवा जरी असला तरी नाव फार मोठं. यश बॉलिंग मार्कवरती आहेत. आपल्या संघाला नेहमीच यश प्राप्त करून दिलाय असा गोलंदाज यश
मैदानात 7 मध्ये टीम सिद्धिविनायक इनगाव संघाचा एक तारणार तो देखील आहे. बऱ्याच सामन्यामध्ये आपण त्याला पाहिलंय मोठमोठ्या स्पर्धेमध्ये जिथे खेळत असताना आपल्या संघाला मात्र विजय प्राप्त करून दिलाय महत्वाच्या मॅचेसमध्ये. आणि आता इथून पुढे कशा प्रकारची कामगिरी करतोय ते पाहणं गरजेचं राहील. कारण की भले पहिल्या षटकामध्ये जास्त धावा आल्यात परंतु इथे अगदी इकॉनॉमिकल गोलंदाजी करणं फार गरजेचं आहे. परंतु स्ट्राईक एंडला देखील अनुभवी खेळाडू लेजंड क्रिकेटर म्हणून ज्या नावाची चर्चा राहिली आहे असा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय. रन मशीन ऑफ डोके रुपेश भोईर स्ट्राईक एंडला बॅटर. पहिला बॉल यशचा. पहिला बॉल इकडे आपण पाहतोय चूक घडली की काय आणि इकडे चूक घडली आहे फिल्डर कडून. आदित्य तिथे होते आणि चुकी घडली मैदानावरती. आदित्य कडव आता त्याच्याकडून चूक घडली आहे ही अपेक्षा नसेल आदित्यकडून. कारण की मगाशी आपण पाहिलं ॲज अ 12th मॅन होते. आज करा त्यांना सेकंड मॅच मध्ये त्यांना संधी मिळाली आणि जेव्हा जेव्हा संधी येते कुठल्याही खेळाडूला संधीचं सोडणं करणं फार गरजेचं आहे. सिंगल आली पहिल्या बॉलवरती. धावफलक आपण पाहतोय 27. 27 धावा धावफलकावरती आहेत जरूर. पुन्हा एकदा बॉलर तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर बॉल होता. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळतं. बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये आणि इकडे डॉट बॉल आलाय. पहिल्या बॉलवरती देखील विकेट मिळाली असती परंतु चूक तिथे घडली. आदित्य होते आणि या चूक तिथे नक्कीच पाहायला मिळाली. कॅच ड्रॉप झाली आणि सातत्याने आपण पाहिलं टेनिस क्रिकेटमध्ये कॅचेस विन द मॅचेस हे ब्रीथ वाक्य. पकडा जेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. परंतु इथे कॅच ड्रॉप आणि नेहमीच आपण पाहिलं जेव्हा जेव्हा कॅच ड्रॉप झाली आहे एक विस्फोटक रूप धारण करत असतो बॅटर. कारण की जेव्हा त्यांना जीवनदान मिळतं तेव्हा. इकडे आपण पाहतोय मिस मॅच टायमिंग. फिल्डर जज करतात आणि रोशन तिथे होते. चुकी होणार नाहीये. परतावं लागेल आता प्रदीपला. मैदानाचा बाहेर धक्का क्रमांक पहिला लागतोय. टीम जानुमान डोके संघाला फलंदाज बाद. परेश आलेत न्यू बाट्रा मैदानाच्या आतमध्ये. कवी या नावाने नक्कीच सातत्याने ज्या नावाची चर्चा राहिली आहे. संकटमोचक कामगिरी सातत्याने पाहायला मिळते. हार्ड हिटर, अट्रॅक्टिव्ह अटॅकिंग बॅटिंग. प्रत्येक गोलंदाजाला अगदी पाहिलं तर ताबडतोड बॅटिंग मल्लेबाजी करताना नक्कीच पाहायला मिळतात. आता तेच परेश मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. प्रत्येक आपण पाहतोय बॅटरसाठी संधी आहे टीम डोकेच्या. सलगचे 3 बॉलवरती 3 षटकार जर आले तर जनार्दन भोईर यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज नक्कीच असणार आहे आणि ते 500 रुपये नक्कीच जमा आहेत आमच्याकडे कॉम्बॉक्स मध्ये. 2 धावा इथे नक्कीच ऍड होतील आणि 2 धाव्याच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 29 ऑन बोर्ड. 29 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 4 बॉलचा खेळ कंप्लीट झाला आहे. शेवटचे 2 बॉल उर्वरित आहेत. ऍक्शन मध्ये आपण पाहतो आमचे किरण विषय देखील आहेत आणि सातत्याने आपण त्याचा खेळ पाहिलाय. उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. काही गत वर्षीमध्ये आपण पाहिलं जरूर दुखापत झाली होती हाताला. नंतर थोडासा ब्रेक आल्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक केलं मात्र आणि फार चांगला खेळ तिथे दाखवला पुन्हा एकदा कमबॅक करत असताना देखील. परंतु इथे चूक घडली मैदानावरती. थ्रो चुकीचा पाहायला मिळतोय. 2 धावा नक्कीच इथे मिळालेत आणि या 2 धाव्याच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 31 या धावसंख्येवरती. 31 ऑन बोर्ड. 31 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा एक बॉल, लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. आखरी गेम शेष आहे. 31 धावा धावफलकावरती. 31 ऑन बोर्ड. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु इथे कॅच देखील ड्रॉप झाली आहे. चुका होत आहेत. चुका वारंवार होत आहेत आणि सातत्याने आपण पाहिलं दुसरी कॅच इथे मात्र ड्रॉप झाली आहे. ही कॅच ड्रॉप झाली का मॅच ड्रॉप झाली हे पाहणं गरजेचं राहील. या षटकामध्ये आपण उल्लेख केला होता की इकॉनॉमिकल गोलंदाजी करावी लागेल आणि ते करून दाखवलं यशने.
त्याचा उल्लेख नक्कीच सातत्याने आम्ही करत असतो, कारण की एक युवा खेळाडू आहे आणि सातत्याने एक चेहरा जो सगळ्यांच्या समोर राहिलाय. टीम इनगाव संघाचा कुठला गोलंदाज असेल तर तो यश आहे. आणि आता देखील फक्त 5च धावा त्यांनी खर्च केल्यात, एक विकेट देखील प्राप्त केली आहे. जर पहिल्या बॉलवरती विकेट आली असती तर ती देखील विकेट त्याच्या खात्यामध्ये जोडली गेली असती. बॉलिंग मागवरती आपण पाहतोय रोशन जाधव आलेत. ओव्हर नंबर 3. राहताना लेदर उत्कृष्ट क्रिकेट सातत्याने गेले कित्येक वर्ष खेळतात. 31 धावा. चर्चा करत होतो रोशन जाधवची एक उत्कृष्ट खेळाडू आहेत. बरेचसे युवा खेळाडू त्यांनी घडवले देखील आहेत. लेदर क्रिकेटचा एक चांगला खेळाडू म्हणून ज्याची ओळख राहिली आहे रोशन जाधव. आणि याच मैदानावरती मॅन ऑफ द सिरीजची बाईक जिने पटकवली आहे तोच रोशन जाधव बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळतो मैदानात 7 मध्ये. एक चांगला खेळाडू म्हणून ज्याच्याकडे नक्कीच पाहिलं जातं टीम इनगाव संघ म्हटलं तर रोशन जाधव हे देखील नाव येतं. डॉट बॉल सुरुवात इथे डॉटने केली आहे. समोर आपण पाहतो रन मशीन, एक चांगला बॅटल, बेस्ट वर्सेस बेस्ट हे बॅटल आहे. पुढचा बॉल लॉफ्टेड स्ट्रोक आडवा पाटणे आणि अलॉंग विथ कार्पेट फटका सजवलाय. थ्रो थोडासा खराब पाहायला मिळतोय, परंतु इकडे 2 धावा मिळतील. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये चेंजेस पाहायला मिळतील आणि या 2 धाव्याने धावफलक जो पोहोचेल 34 ऑन ए बोर्ड. लॉफ्टेड स्ट्रोक आणि इकडे फुल पॉवरफुल आहे, धमाकेदार आलेला लॉंग ऑन मॉडी लाईनचा बाहेर रुपेश भोईरचा क्लास षटकार. चला जुना बॉल प्राप्त करा. चला थोडस स्पीडअप करा, वेळ घेऊ नका, कारण की याच्यानंतर अजून एक मॅच आहे. लाईट्स देखील एफर्ट करू शकते, कारण की काल आपण पाहिला एक मॅच आपण पेंडिंग ठेवली होती. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 39 धावा धावफलकावरती लागले गेलेत. पुढचा बॉल अजून एक धमाकेदार, काय क्लास दाखवला मैदानात 7 मध्ये. दमखम दाखवत असताना राजा तो राजा बाकी सारी प्रजा, प्रजा से बड़ी ताकत और ताकत से बड़े हमसे पंगा लिया है तो देखते किसमें कितना है दम, हे मात्र आता सांगून दिलाय. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. अजून एक जर षटकार आला तर जनार्दनजी भोईर यांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. अजून एक षटकार येईल का हे मात्र पाहणं गरजेचं आहे. आता कॅश प्राइज देखील भरमार तुम्हाला पाहायला मिळते. आपल्या मैदानावरती खेळत असताना बरेचसे मंडळी देखील आलेत. आपल्या संघाचे पाठीराखी इथे मैदानावरती उपस्थित आहेत. सर्वांचं पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत. जय हनुमान चषक 2026 थरार आजचा 3रा दिवस, इनिंग नंबर 1 चालू आहे. बोलू यार. ओ इकडे आपण पाहतोय फिल्डर आहेत आणि इथे विकेटचं बटन. आता इथे परतावं लागेल रुपेश भोईरला मैदानाचा बाहेर. एक तेरी तो एक मेरी असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आणि इथे विकेटचं पतन. पलटवार झाला मैदानाच्या आतमध्ये. परतावं लागेल रन मशीनला मैदानाचा बाहेर. फलंदाज बाद. शेवटचा बॉल आहे, लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. मंगेश भोईर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतात. खऱ्या अर्थानं आपण पाहिला गेले कित्येक वर्ष मंगेश भोईर हे नाव लौकिक राहिलाय, चर्चेत राहिलाय असा खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतोय. मंगेश भोईर 45 ऑन ए बोर्ड, 45 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल. ओ इकडे लॉफ्टेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परफेक्ट टायमिंग नव्हता. दुसऱ्या धाव्याचा कॉल करत असताना इकडे 2 धावा नक्कीच कंप्लीट होतात.
तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न चालू आहे जरूर, परंतु इथे मिळणार नाहीये. आणि 2 धावा नक्कीच मिळतात. 2 धाव्याच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 47 आणि 48 धाव्यांची गरज. येणारी 18 बॉल आणि 48 धाव्यांची गरज आहे सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करत असणारी टीम सिद्धिविनायक इंदगाव संघाला. चला वेळ घेऊ नका, मॅच लगेच सुरुवात होईल. एका बाजूला आपण पाहतोय सिद्धिविनायक इंदगाव त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना हनुमान डोके. कोण जिंकेल आणि कोण फाईट करेल? टीम गावदेवी खरवई समोर भरपूर बहुचर्चे सध्याच्या घडीला जेव्हा सुरुवात झाली नवीन वर्षाची, गावदेवी खरवई देखील नाव आता चर्चेत राहिलंय. आणि गत वर्षीमध्ये भरपूर बहुचर्चेत मी तर म्हणेन टेबल टॉपर्समध्ये जरूर त्यांचं नाव होतं, परंतु आता देखील ती सुरुवात मात्र मैदानाच्या आतमध्ये करत असताना नुकतंच आपण जर पाहिलं तर फार बक्षिसं त्यांच्या नावावरती राहिली आहेत. आणि आज देखील आपण पाहतोय आय थिंक आता रेसमध्ये सज्ज झालेत. चला बॉल लगेच जमा करायचे आहेत. चला पोईची रन मशीन जुने बॉल जमा करा, तदनंतर तुम्हाला नवीन बॉल मिळतील. हे आयोजन कमिटीची सूचना आमच्यापर्यंत पोहोचली आहे. गिव्ह अँड टेक हे फॉर्म्युला आहे. चला जनार्दन भोईर साहेब देखील आले आहेत. हॅट्रिक साठी देखील संधी आहे. क्या बात आहे. चालतं फिरते एटीएम म्हणून ज्यांची ओळख आहे जनार्दन भोईर साहेब, आणि त्यांच्या वतीनं जरूर कॅश प्राइज लावण्यात आलाय टीम डोके संघासाठी. कुठल्याही गोलंदाजीने जर हॅट्रिक संपादित केली तर जनार्दनजी भोईर साहेब यांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. चला योगीराज सर ते बॉल कलेक्ट करा, कारण की डीके सर इथे आलेले आहेत तुमचे अगदी जिवलग मित्र. चला वेळ घेऊ नका, मॅचला लगेच सुरुवात होईल. वेळ देखील भरपूर झाला. याच्यानंतर आपल्याला एक मॅच कव्हर करायची आणि ती कंप्लीट देखील करायची. लाईट्स देखील आपण पाहतो हळूहळू कमी होत चालली आहे. चला टीम डोके संघ फिल्डिंग लगेच सेट करून घ्या. बॅटर देखील मैदानाच्या आतमध्ये
राखे भरपूर आहे, त्यांना देखील माहिती आहे किती महत्वाची ही विकेट होती आणि परतावं लागलं शंकर विषयला मैदानाचा बाहेर. अनिल वळवी मैदानात आतमध्ये एंटर झाले आहेत. ज्यावेळेस आपण पाहिला मोपाडा एरंजाड या मैदानावरती मैत्री चषक चालू होता आणि तिथे जेव्हा या संघाला 1 बॉल 6 धावेची गरज असताना गरज होती तिथे षटकार मारून तो सामना जिंकला होता. असा खेळाडू मैदानात आतमध्ये अनिल वळवी यांना आपण पाहतोय. मैदानात आतमध्ये षटक क्रमांक पहिला ऑन गोईंग मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक आहे. चौकार आला ह्या आणि चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन आता अकाउंट नक्कीच ओपन झालंय बॅटिंग करत असताना टीम इनगाव संघाचं. ब्लॉकचा बॉल पाहायला मिळतो इकडे. एक सिंगल फक्त मिळेल आणि सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 5 या धावसंख्येवरती. 4 बॉल आणि 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. शेवटचे 2 बॉल. लॉफ्टेड स्ट्रोक आहे. काय बॅटिंग चालू मैदानाच्या आतमध्ये. रोशन जाधवच्या बॅट मधून आलेला हा रोशनचा वार षटकार. शेवटचा बॉल आहे अजूनही उर्वरित आहे. 11 धावा धावफलकावरती डबल डिजिट मध्ये 11 ऑन ए बोर्ड. षटक क्रमांक पहिलं ऑन गोईंग तुम्हाला पाहायला नक्कीच मिळत आहे. त्याच दरम्यान सन्मान्य आदरणीय सत्यवानजी भोईर साहेब इथे उपस्थित झालेत. आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या पण मुख्य व्यासपीठावरती साहेब आपलं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत. आपली स्पर्धा तुम्ही अनुभवतात. आजच्या दिवसातील एक चांगली लढत आपल्या समोर आहे. एका बाजूला आपला संघ खेळतोय घरचा हनुमान डोके, त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना सिद्धिविनायक हिनगाव. चांगली टप्प्यावरती गोलंदाजी आता मात्र केली आहे परेशने. कौतुक करावं लागेल परेश यांचं. एक चौकार एक षटकार जरूर आलाय परंतु विकेट देखील महत्वाची कॅरी केली आहे आणि ती विकेट फार महत्वाची आहे. मोलाची विकेट म्हणावी लागेल कारण की शंकर विषयला परतावणं इतकं सोपं नाहीये. त्याला मात्र परतावं लागलंय मैदानाचा बाहेर. परंतु इथे एक षटकाचा एक कंप्लीट झालाय. 11 धावा धावफलकावरती आहेत. रिक्वायर्ड रन रेट आपण पाहिला 18.50 सरासरीने धावा बनवाव्या लागतील आणि सध्याच्या घडीला करंट रन रेट आता 11.00 आहे. इक्वेशन आपण पाहायला येणारे आता 12 बॉल आणि इथून पुढे अजूनही गरज आहे 37 धावांची. 37 रन्स टू विन फ्रॉम 12 बॉल. 37 धावांची गरज येणारे 12 बॉल. अकरा धावा धावफलकावरती आहेत.
11 ऑन बोर्ड. जयेश बॉलिंग मार्क वरती. काय गोलंदाजी होती, वेगवान गोलंदाजी, वेगावरती स्वारत असताना गोलंदाजी करतोय की काय, नियंत्रित गोलंदाजी कशी करावी त्याचं उत्तम उदाहरण दर्शवत असताना मैदानाच्या आतमध्ये जयेश बॉलिंग मार्क वरती. कारण की सातत्यानं वेग वेग आणि वेग ही त्याची ओळख राहिली आहे असा गोलंदाज जयेश बॉलिंग मार्क वरती. पुढचा बॉल देखील अगदी वेगावरती टाकलाय. फिल्डर आहे तिकडे बॉलला स्टॉप केलाय. दुसऱ्या धावेचा मानस आहे परंतु धाडस नाहीये. सिंगल तिथे मिळेल. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 12 या धावसंख्येवरती. परंतु मैदानाच्या आतमध्ये कोणाचे 12 वाजतील ती येणारी वेळच सांगून जाईल. 12 धावा धावफलकावरती आहे. 12 ऑन बोर्ड. अजूनही 36 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. येणारे 10 बॉल आणि 36 धाव्यांची गरज. चला स्पीड अप करणं फार गरजेचं आहे. त्यानंतर अजून एक मॅच कव्हर करायची आहे. ओ इकडे स्वेट खेचलाय करा. फिल्डर आहेत आणि त्याच्या डोक्यावरून वन बाउन्सी मार एका पार. धावा मिळतात 4. चौकार. रोशन जाधव जोपर्यंत मैदानात तोपर्यंत किती धावा बनतील सांगू शकणार नाहीयेत. कारण की याच मैदानावरती आपण पाहतोय मॅन ऑफ द सिरीज ची बाईक ज्यांनी पटकावली आहे असा खेळाडू रोशन जाधव मैदानाच्या आतमध्ये. आणि या रोशनचा वार मिळतात चौकार. 4. 16 धावा धावफलकावरती पाहायला नक्कीच मिळतात. चला वेळ घेऊ नका. लाईट देखील हळूहळू कमी होत चालली आहे या मैदानावरती आणि नंतर आपल्याला त्रास होईल. एक मॅच पूर्णपणे आपल्याला कंप्लीट करायचं याच्यानंतर. ओ इकडे आपण पाहतोय अगदी खोलात टाकलाय आणि यस उंगली उपर LBW च्या स्वरूपात परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. इकडे मात्र सेलिब्रेशन होतोय जरूर. अगदी आपण पाहिलं समोरच इथे पकडला गेलाय LBW च्या स्वरूपात. विकेट नंबर 2. रोशन जाधवला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. नक्कीच क्या बात आहे. जनार्दन भोईर साहेब यांच्या वतीने 500 रुपये आलेले आहेत. ते जयेशला नक्कीच आपण सुपूर्त करणार आहोत. रोहन वळवी मैदानात 7 मध्ये. अनिकेत वळवी आणि अनिल वळवी आणि रोहन वळवी ही जोडी आता मैदानात 7 मध्ये. वळवी ब्रदर्स मैदानात 7 मध्ये. दोनों भाई बीच के मैदान के बीच यहाँ पर बल्लेबाजी के लिए गेंदबाजी के लिए जयेश बहुत ही अच्छी गेंदबाजी यहाँ पर करते हुए. अभी तक देखा जाए तो यहाँ पर इकोनॉमिकल गेंदबाजी करते हुए जयेश. अगली गेंद राइट आर्म ऑफ द विकेट. फिर से एक बार लॉफ्टेड स्ट्रोक खेलने की कोशिश. आड़े बल्ले से एक सिंगल यहाँ पर मुकम्मल कर चुके हैं. दूसरे की कोशिश यहाँ पर जारी और यहाँ पर 2 रन मुकम्मल कर चुके दोनों बैटर्स. 2 रन के माध्यम से स्कोर कार्ड जाता हुआ 18 रन ऑन स्कोर कार्ड. 18 रन. लॉस ऑफ 2 विकेट्स. आखिरी गेंद शेष है और यहाँ पर देखा जाए तो और 30 रनों की जरूरत. यहाँ पर आने वाले 7 गेंदे शेष है और 30 रनों की जरूरत. महत्वपूर्ण बॉल यहाँ पर. ये गेंद पर देखा जाए तो चौकार और सिक्सर की आवश्यकता. यहाँ पर स्ट्रेट खेलने की कोशिश थी. फील्डर थे वहां पर. कोई गलती नहीं है. फिर से एक बार वापस जाना पड़ेगा रोहन को मैदान के बाहर. और एक विकेट का बदन. अभी आने वाले 6 गेंदे शेष है और 30 रनों की जरूरत. यहाँ पर डीके मैदान के बीच जिनका काम होता है ओके उनका नाम डीके. 30 धाव्यांची गरज आहे. येणारे 6 बॉल आणि 30 धाव्यांची गरज. मैदान के बीच माइकल जैक्सन ऑफ ग्रामीण टेनिस क्रिकेट उनकी पहचान. डीके अंपायर. मैदान के बीच डीके जो सब काम करते हैं ओके. आने वाले 6 गेंदे शेष है और यहाँ पर 30 रनों की जरूरत. स्ट्राइक एंड पे अनिल. नॉन स्ट्राइक एंड पे डीके.
बॉलिंग मार्क पे गेंदबाज यहाँ पर रुपेश भोईर, मैदान के बीच यहाँ पर टीम के तारनार। और यहाँ पर बेहतरीन गेंदबाजी, पहली गेंद पर विकेट चटकाते हुए रुपेश भोईर के नाम यहाँ पर पहली विकेट, विकेट का पतन। फिर से एक बार वापस जाना पड़ेगा अनिल वलवी को मैदान के बाहर। नए बल्लेबाज मैदान के बीच यश यहाँ पर आते हुए, युवा यहाँ पर खिलाड़ी है और यंग स्टार बल्लेबाजी के लिए अभी मैदान के बीच। बहुत ही बेहतरीन प्रतियोगिता देख रहे हैं यहाँ पर जानुमान ढोके। त्याच दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय पंडितजी भोईर साहेब इथे उपस्थित आहेत, एक लेजंड क्रिकेटर म्हणून ज्यांची ओळख आहे आणि खरं तर गेले कित्येक वर्ष सातत्याने या संघाचे तारणादार अर्थातच कॅप्टन्सी केलेली आहे असे व्यक्तिमत्व पंडितजी भोईर साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत। आणि कित्येक खेळाडू त्यांनी मात्र घडवलेत, आता या स्पर्धेचा आढावा घेण्यासाठी इथे उपस्थित आहेत आणि विकेटचं पतन, क्या बात आहे, टाळ्या वाजतायत, सेलिब्रेशन होतोय कारण की भरपूर संख्येने प्रेक्षक उपस्थित आहेत आणि सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। तर मुख्य व्यासपीठावरती आपण जर पाहिला तर दिनेशजी भोईर साहेब इथे उपस्थित आहेत, बदलापूर संलग्न वागणी क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष आणि क्रिकेटवरती भरपूर प्रेम असणारं असं व्यक्तिमत्व आहे। आणि त्यांच्या समोर आपण पाहतोय पंडितजी भोईर साहेब देखील उपस्थित आहेत। दोन्ही मान्यवर या मुख्य व्यासपीठावरती बसून या स्पर्धेचा आनंद घेतात, आढावा घेतात। आपली स्पर्धा घरची स्पर्धा आणि एक मानाची स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते, ज्या स्पर्धेची चर्चा अखंड बदलापूरमध्ये राहिली आहे। बॅक टू बॅक 2 विकेट आल्यात, हॅट्रिक कंप्लीट होईल का, संधी आहे 500 रुपयाचे कॅश प्राइज प्राप्त होईल का, परंतु इथे फटका चांगला होता आणि फिल्डर होते आदित्य, त्याला बीट करून बॉल जाईल सीमारेषा बाहेर, आलेला हा चौकार, 4 धावा। तीन बॉल वरती आपण पाहतोय अगदी 2 विकेट इथे नक्कीच प्राप्त केलेले आहेत आणि तदनंतर चौकार आलाय। स्कोर कार्ड आपण पाहतोय 22 या धावसंख्येवरती 22 ऑन ए बोर्ड। पुढचा बॉल त्या दिशेने फटका सजवलाय खरा आणि इकडे देखील बॉल जाईल बॅक टू बॅक, सेकंड इन रो, चौकार। तर आता नक्कीच मगाशी आदित्यने माहिती पोहोचवली होती, डिगू जो अनफिट आहे तरी देखील मैदानाच्या आतमध्ये लढत होता, आज भरपूर चांगला खेळ त्यांनी केला। त्याच दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समितीचे अशोकजी भोईर साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचं मनपूर्वक स्वागत। या पण मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक स्वागत। क्रिकेटवरती भरपूर प्रेम पहिल्या दिवसापासून आम्ही पाहतोय, या स्पर्धेला भेट देण्यासाठी नक्कीच इथे उपस्थित होतात आणि आता देखील तिन्ही मान्यवर मुख्य व्यासपीठावरती आहेत। तर आता तिन्ही लेजंड या संपूर्ण डोकी टीमचे तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्यांचीच एक स्पर्धा, सलगचे 3 बॉलवरती 3 चौकार जरूर आलेत। आता शेवटचा 1 बॉल आहे आणि 18 धावांची गरज। काय बॅटिंग करतोय डिगू मैदानाच्या आतमध्ये, भलेही अनफिट असू दे काही हरकत नाहीये, परंतु आज संघासाठी लढलाय। ओ इकडे देखील फटका चांगला होता, यॉर्कलेनचा बॉल आणि इकडे मॅच जरूर फिनिश झाली आहे। सामना इथे फिनिश, सामना जिंकलाय टीम जानुमान ढोके संघाने जिंकलेल्या टीमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन। आणि हार्ड लक टीम, टफ लक टीम, सिद्धिविनायक इनगाव, चांगला खेळ तुमचा देखील राहिलाय, काही हरकत नाही। नेक्स्ट स्पर्धेसाठी तुम्हाला भरपूर साऱ्या शुभेच्छा। या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्यांनी बॅटिंग करत असताना ज्याच्या बॅट मधून 26 धावा आल्यात, अर्थातच प्रदीप भोईर ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच।